मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएचओ पत्नीने आत्महत्या केली। डॉक्टर गौरी गर्जे पालवेंनी गळफास घेत आत्महत्या केली आहे। ही आत्महत्या नसून हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। अनंत गर्जे असं पंकजा मुंडेंच्या पीएचं नाव आहे। वरळीतील राहत्या घरी त्यांनी गळफास घेतला। घटनेवेळी मी घरात नव्हतो असं अनंत गर्जे यांनी म्हटलंय। गौरी स्वतःला संपवत असताना अनंत गर्जे घरात उपस्थित होते अशी माहिती मात्र कुटुंबियांनी दिली आहे। तर घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो, घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते असं अनंत गर्जे यांनी म्हटलंय। त्यामुळे घटनेवेळी मी घरात नव्हतो असं अनंत गर्जे यांनी म्हटलेलं आहे। मात्र कुटुंबियांनी ज्यावेळी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली त्यावेळी मात्र अनंत गर्जे घरात असल्याचा आरोप केलेला आहे। मला काही वाईट बोलायचं नाही, मला बोलवा, माझं लेकरू गेलंय डॉक्टर। 2 मिनिटं सोडा। आरोप माझे कुटुंबाचे सगळ्याचे आहे की त्यांनी डायरेक्ट फोन करून सांगितलं तिच्या मम्मीला की तुमच्या मुलीने फाशी घेतली आणि डेड बॉडी माझ्या समोर आहे। तर ठीक आहे, त्यांनी हॉस्पिटलला घेऊन गेला, हॉस्पिटलला थांबला नाही तो आणि त्याच्या मुलीच्या आईला डायरेक्ट त्याने असं सांगणं चुकीचं आहे। त्यांनी त्याचा जर काही दोष नसतं तर त्यांनी सांगणं काम होतं की आमचे टोकाचे भांडणं झाले, तुम्ही बिळून या आणि इथं आपण बोलू। ते डेट झाली ते ठीक आहे, पण तिला डायरेक्ट सांगितलंय आणि हॉस्पिटलमध्ये थांबला नाही, पुढे नातेवाईकात आला नाही। मात्र या आत्महत्येवरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यावर एक नजर टाकूयात। अनंत गर्जेंचे विवाह बाह्य संबंध होते याबद्दल गौरीने वडिलांना सांगितलं होतं। चॅटिंगचे काही स्क्रीनशॉट पाठवले होते। शनिवारी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं। आत्महत्येवेळी अनंत गर्जे घरात होता। घटनेवेळी मी घरात नव्हतो असा अनंत गर्जेचा दावा आहे। घरी पोहोचल्यानंतर घराचे सर्व दरवाजे बंद होते। घाबरून 31व्या मजल्यावरच्या खिडकीतून घरात गेलो असं अनंत गर्जेनं म्हटलंय। घरात जाताच गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती। तिला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं असं अनंत गर्जेचं म्हणणं आहे। या सगळ्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया बोलतायत, थेट जाऊया। काय नाही ते करतील आम्ही दिले नाही, तुम्ही जा, तुम्ही प्लीज मॅडम, प्लीज बसवा, गाडी बसवा। थोड़ा पुढे जाता है। खरं तर आज काय बोलू मला खरंच सुचत नाहीये। पुन्हा एक छोट्याशा लेकीचा जीव गेलाय आणि काय काय न्याय कशाला म्हणू मला तेच कळत नाहीये। कारण एक 27 वर्षाची छोटीशी मुलगी जिचं लग्न आत्ता फेब्रुवारीमध्ये झालं होतं आणि तो मुलगा देखील इंजिनियर होता। आता ही मुलगी जी होती ती डेंटिस्ट होती। आधी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये तिने नोकरी केली 1 वर्ष, आत्ता गेले 6 महिने ते KM हॉस्पिटलमध्ये होती। आणि मी तिच्या दोन्ही कलिग्स ज्या होत्या, डॉक्टर प्रणाली म्हणून, तिच्याशी देखील मी बोलले। त्या दोघींचं असं म्हणणं होतं की ही साधी म्हणजे खूप साधी होती, पण ती खूप स्ट्रॉंग होती। आत्महत्या करेल अशी बिलकुल ती मुलगी नव्हती। आणि आज आईवडिलांची परिस्थिती काय, इतके ते काल त्यांना संध्याकाळी 6:45च्या आसपास जेव्हा कळालं ते बीडमध्ये एका लग्नात होते, तिथून ते पूर्ण रात्र हे करून वरळी पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्याच्या आधी त्यांना आज मुलीला अशा अवस्थेत नायर हॉस्पिटलमध्ये बघावं लागलं।
काय बोलावं मला कळत नाही आहे. थोडंसं पोलीस स्टेशनमध्ये आज आता FIR व्हायला थोडा वेळ लागला, कारण आधी त्या एका स्टेटमेंटमध्ये तिने आत्महत्या केली असं लिहिलं होतं. तर वडिलांचं म्हणणं होतं नाही, आम्हाला माहीत नाही तिने आत्महत्या केली की तिचा घात केला. तर आत्ताचे ACP जे आले ते अतिशय चांगले आणि अंडरस्टँडिंग होते. त्यांनी ताबडतोब, मी त्यांना इन्सिस्ट केलं की तुम्ही हे करेक्शन करा, तर त्यांनी ताबडतोब ते करेक्शन करून त्याच्यात आत्ताच्या घटनेला हा जो FIR आहे तो सेक्शन 108, 85, 352 आणि 351(2) म्हणजे आत्ताच्या घटनेला त्यांनी जरी तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असा जरी केला असेल तरी तो FIR जो आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता याच्यानंतर पोस्टमॉर्टम होईल आणि त्याच्यात जर कळलं की ती घात झाला असेल तर आम्हाला तो ताबडतोब आम्ही सप्लिमेंटरी FIR करून 302चा गुन्हा करू असं त्यांनी आता आश्वासन दिलं आहे. आणि ते फॅक्ट आहेत जे मी 2 गव्हर्नमेंटचे PPs आहेत त्यांच्याबरोबर देखील कन्फर्म केलं आहे. तर खूपच हे